जाधव. आज आपण JS ट्युटोरियलच्या माध्यमातून डिप्लोमा ॲडमिशन प्रोसेस 2024-25 याबद्दल माहिती घेणार आहे. मी भारतीय विद्यापीठ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग डिप्लोमा कोल्हापूर या ठिकाणी मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागामध्ये अभिभागात म्हणून काम करतो. त्याच पद्धतीनं या डिप्लोमा ॲडमिशन प्रोसेसमध्ये काउन्सिलिंगचं काम करतो आहे. हा व्हिडिओ बनवण्यामागचं कारण असं की आज आपण बघितलं तर 10वी पासआउट झालेले विद्यार्थी हे डिप्लोमा इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेण्याचा कल हा वाढतो आहे आणि त्या विद्यार्थ्यांमध्ये आणि त्यांच्या पालकांमध्ये एक थोडंसं संभ्रम आहे की ॲडमिशन प्रोसेस कशी चालते, कॅपराऊंड काय असतं, रजिस्ट्रेशन काय असतं, डिप्लोमाचे फायदे काय आहेत, पुढे डिग्रीला ॲडमिशन घेताना काय परिस्थिती असते वगैरे वगैरे अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. तर पुढे बघूयात आपण डिप्लोमा इंजिनिअरिंग म्हणजे नक्की काय असतं, त्याचे फायदे काय आहेत. बेसिक्स जे आहे डिप्लोमाबद्दल इथं जेव्हा आपण बघतो तर 10वी पासआउट झालेला विद्यार्थी ज्याला इंजिनिअरिंगमध्ये करिअर करायचं आहे, मग ते कोणत्याही ब्रँचमध्ये करायचं असो, त्याच्याकडे दोन पर्याय असतात. पहिला पर्याय असा, त्याला 11वी-12वी सायन्स करून पुढे त्याला डिग्री इंजिनिअरिंग करता येतं. आता जर आपण बघितलं तर 11वी-12वी सायन्स हे 2 वर्षाचं आहे आणि पुढे त्याला CET किंवा JEE एक एंट्रन्स एक्झाम देऊन त्याला पुढे डिग्रीला पहिल्या वर्षाला ॲडमिशन घेता येतं. ही डिग्री जी आहे ते पुढे 4 वर्षाचा आहे. म्हणजे इथून बघितलं तर हा 2 आणि 4 हा 6 वर्षाचा कालावधी त्याला असणार आहे. हा झाला पहिला पर्याय. दुसरा, तोच विद्यार्थी 10वी नंतर डिप्लोमा इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेऊन पुढं डिग्रीला ॲडमिशन घेऊ शकतो. ते कशा पद्धतीने बघा, 10वी नंतर 10वीच्या मार्क्सवरती त्याला डिप्लोमाला पहिल्या वर्षाला ॲडमिशन घेता येतं. 10वीचं मेरिट ज्याप्रमाणे असेल त्याप्रमाणे पाहिजे त्या ब्रँचमध्ये त्याला ॲडमिशन घेता येतं. हा कालावधी 3 वर्षाचा आहे. तर ज्यावेळी 3 वर्ष पूर्ण होऊन तो विद्यार्थी बाहेर पडतो डिप्लोमा करून, त्यावेळी त्याच्याकडे 2 पर्याय आहेत. एक म्हणजे तो स्वतः नोकरी करू शकतो किंवा मग डिग्री इंजिनिअरिंगला ॲडमिशन करू शकतो, पुढे शिकू शकतो. आता जी नोकरी करायची आहे त्याला नोकरी देण्यासाठी आजकाल अशी परिस्थिती आहे, डिप्लोमा इंजिनिअरिंगला चांगले त्या ठिकाणी दिवस आहेत, चांगल्या नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत. तर विद्यार्थी इथं नोकरी करण्याचं त्याला त्याच्यासमोर पर्याय उपलब्ध आहे. त्याचबरोबर त्याला जर पुढे शिकायचं असेल, पुढे डिग्री करायची असेल, जी आपण मगाशी बघितली इथं, ती डिग्री तो इथंही करू शकतो. फक्त इथं डिप्लोमा केल्यानंतर डिग्रीला ॲडमिशन घेताना त्याला डायरेक्ट सेकंड इयरला ॲडमिशन मिळतं. फर्स्ट इयर त्या ठिकाणी स्किप होतं. म्हणून ही डिग्री जी आहे जी मागाशी आपण 4 वर्षात बघितली ती इथं 3 वर्षात होते. म्हणजे जर आजपासून 10वी नंतरचा कालावधी बघितला डिग्री इंजिनिअरिंगचा तर 3 अधिक 3 म्हणजे 6 वर्ष. इकडं सुद्धा 2 अधिक 4 म्हणजे 6 वर्ष. म्हणजे असं काही नाही की इकडून गेल्यानंतर कमी कालावधी आहे किंवा इकडून गेल्यानंतर जास्त कालावधी आहे, असं अजिबात नाही. म्हणजे विद्यार्थ्याला डिप्लोमा इंजिनिअरिंग करून पुढे त्यानंतर नोकरी किंवा मग डिग्री इंजिनिअरिंगला ॲडमिशन त्या ठिकाणी घेता येतं. डायरेक्ट सेकंड इयरला ॲडमिशन त्याला मिळतं. इथे एक महत्त्वाची गोष्ट अशी, जी इथं 11वी-12वी सायन्स करून डिग्री इंजिनिअरिंगला ॲडमिशन जो विद्यार्थी घेत होता त्याला इथं मध्ये CET एक्झाम द्यावी लागत होती, एंट्रन्स एक्झाम द्यावी लागत होती. इथं मात्र डिप्लोमा इंजिनिअरिंग नंतर डिग्रीला ॲडमिशन घेताना कुठलीही एंट्रन्स एक्झाम नाही आहे. त्याला डिप्लोमाच्या 3ऱ्या वर्षाच्या मार्क, 3ऱ्या वर्षाला जे मार्क पडतील थर्ड इयरला, त्या मार्कच्या बेसिसवरती डिग्रीला ॲडमिशन त्याला थेट 2ऱ्या वर्षाला ॲडमिशन मिळतं. तर हे बेसिक्स आहेत. 10वी नंतर डिप्लोमा म्हणजे काय असतं, डिग्री 11वी-12वी केल्यानंतर आणि डिप्लोमा केल्यानंतर या दोन्हीमध्ये फरक तो आपण या ठिकाणी समजून घेऊ. पुढं आता डिप्लोमा ज्यांचं करायचं फायनल आहे, डिप्लोमामधूनच करिअर करायचं आहे, पुढे डिग्रीला ॲडमिशन घ्यायचं आहे किंवा नोकरी करायची आहे, स्वतःचा व्यवसाय सुद्धा तो विद्यार्थी करू शकतो. तर डिप्लोमा करून ज्यावेळी ज्याला डिप्लोमामध्ये करिअर करायचं आहे तर अशा विद्यार्थ्यांना डिप्लोमा ॲडमिशन कसं मिळतं हे आपण बघणार आहे. प्रवेश पात्रता DTनं डिसाईड केल्यानुसार 10वीला जो विद्यार्थी 35% गुणांसह पास आहे, फक्त पास आहे, अशा विद्यार्थ्याला डिप्लोमाला ॲडमिशन त्या ठिकाणी मिळत असतं. ऑफकोर्स फक्त ब्रँच वाईज प्रत्येक ब्रँचचं मेरिट हे कमी जास्त राहतं. ज्या विद्यार्थ्याला समजा कमी मार्क असतील तर पाहिजे तीच ब्रँच त्या विद्यार्थ्याला मिळेल असं नाही, मेरिट वाईज त्या विद्यार्थ्याला ॲडमिशन मिळणार आहे. तर किमान पात्रता त्या विद्यार्थ्याची 35% गुणांसह 10वी पास असणं, असा विद्यार्थी डिप्लोमाला फर्स्ट इयरला ॲडमिशन त्या ठिकाणी घेऊ शकतो. आता मग पुढं डिप्लोमा इंजिनिअरिंग आता सांगितलं डिप्लोमा इंजिनिअरिंगचे फायदे काय आहेत. डिप्लोमा इंजिनिअरिंगचा कालावधी हा 3 वर्षाचा असतो. पात्रता सांगितली की आता 10वी पास असला पाहिजे विद्यार्थी. आता मग त्याच्यामध्ये वेगवेगळ्या शाखा ज्याला आपण ब्रँचेस असं म्हणतो, त्या ब्रँचेस कोणकोणत्या आहेत बघा. मेकॅनिकल, सिव्हिल, कॉम्प्युटर, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, केमिकल इंजिनिअरिंग ह्या मुख्य शाखा आहेत. आणि ह्या शाखांच्या मग ज्याला आपण सब ब्रँचेस असं म्हणतो, उपशाखा असं म्हणतो, ज्या वेगवेगळ्या शाखा आहेत. जसं की मेकॅनिकलची सब शाखा, सब ब्रँच जी आहे, उपशाखा आहे ती ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग फॉर एक्झाम्पल. अशा पद्धतीनं प्रत्येक ब्रँचच्या उपशाखा आहेत. कॉम्प्युटर इंजिनिअरिंगची डेटा सायन्स आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, अशा पद्धतीनं त्याच्या उपशाखा त्या ठिकाणी आहेत. या मेन शाखा, या शाखेमध्ये त्या विद्यार्थ्याला 10वी नंतर ॲडमिशन
घेता येत असतं. पुढे बघूया, जर ऍडमिशन घ्यायचं आहे तर मग कागदपत्र काय लागतात बघा. प्रत्येक कॅटेगरी वाईज त्या विद्यार्थ्याला कागदपत्र त्या ठिकाणी आहेत. जर आपण इथं बघितलं ओपन कॅटेगरीचा विद्यार्थी आहे तर त्याला काय काय कागदपत्र लागतात. एक म्हणजे 10वीचं मार्कशीट लागतं, दुसरं शाळा सोडण्याचा दाखला, तिसरं म्हणजे उत्पन्नाचा दाखला आणि डोमिसाईल. हे जे उत्पन्नाचा दाखला आहे, उत्पन्नाचा दाखला हा तहसीलदाराचा लागतो. 8 लाखाच्या आत उत्पन्न पाहिजे त्याला ईबीसी सवलत किंवा स्कॉलरशिप मिळवण्यासाठी. आणि डोमिसाईल म्हणजे काय, तर तो विद्यार्थी किंवा त्याचे पालक हे भारताचे नागरिक आहेत याचा तो दाखला आहे, त्याला आपण डोमिसाईल असं म्हणतो. तर इतर हे महत्त्वाचे 4 डॉक्युमेंट त्या ठिकाणी आहेत. हे डॉक्युमेंट त्या ठिकाणी त्याला ऍडमिशनच्या वेळी पाहिजे. पुढे जर समजा तो विद्यार्थी SC ST कॅटेगरीतला असेल तर या सगळ्या डॉक्युमेंट बरोबरच SC ST कॅटेगरीचं त्याचं जात प्रमाणपत्र, ज्याला आपण कास्ट सर्टिफिकेट असं म्हणतो, हे जात प्रमाणपत्र त्याला एक एक्स्ट्रा लागेल जर तो SC ST कॅटेगरीतला असेल. आणि मग राहिलेल्या बाकीच्या कास्ट OBC SBC NT VGTT कॅटेगरीतला असेल तर या SC STच्या डॉक्युमेंट्स बरोबरच त्याला नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट लागतं. आता हे जे नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट जे आहे ते चालू वर्षाचं म्हणजे 31 मार्च 2025 पर्यंत व्हॅलिड असणारं नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट त्याला असलं पाहिजे. म्हणजे हे डॉक्युमेंट्स असतील तर त्या विद्यार्थ्याला EBC स्कॉलरशिप किंवा स्कॉलरशिपसाठी त्या कास्टच्या स्कॉलरशिपसाठी क्लेम करता येतं. ठीक आहे, तर हे झालं प्रवेशासाठी लागणारे कागदपत्र. पुढं मग प्रवेश प्रक्रिया नक्की चालते कशी, तर बऱ्याचशा विद्यार्थ्यांना असं वाटतं की डायरेक्ट ऍडमिशन त्या कॉलेजमध्ये जायचं आणि ऍडमिशन घ्यायचं, तर असं अजिबात नाही आहे. ही प्रोसेस जी आहे ती DTE थ्रू राबवली जाते, डायरेक्टरेट ऑफ टेक्निकल एज्युकेशन यांच्या थ्रू राबवली जाते. आणि म्हणून ऑनलाईन ही प्रोसेस आहे. सगळी प्रोसेस म्हणजे रजिस्ट्रेशन करणं, कॅप राऊंड, ह्या सगळ्या प्रोसेस ज्या आहेत त्या ऑनलाईन आहेत. तर ही प्रक्रिया कशी चालते बघा, वेबसाईट इथं दिलेली आहे dt.maharashtra.gov.in या वेबसाईटवरती जाऊन आपण आपला फॉर्म त्या ठिकाणी रजिस्टर करू शकतो. आता मग तो फॉर्म कुठं रजिस्टर करायचा, कुठं जाऊन भरायचा, तर सगळ्यात पर्याय महत्त्वाचा असा उपलब्ध आहे आपल्या जवळच्या पॉलिटेक्निकमध्ये. आपल्याला माहिती असू दे, पॉलिटेक्निक म्हणजेच डिप्लोमा, त्यालाच मराठीमध्ये पदविका असं म्हटलं जातं. आपल्या जवळच्या पॉलिटेक्निकमध्ये डिप्लोमा कॉलेजमध्ये जाऊन तुम्ही हे फॉर्म भरू शकता. तिथे जाऊन तुम्ही तुमचे डॉक्युमेंट सादर करा आणि तो फॉर्म रजिस्ट्रेशन तुम्ही तिथं करू शकता. आता हे रजिस्ट्रेशन करताना आणखी पर्याय उपलब्ध करून दिलेले आहेत DTE. तुम्हाला मोबाईलवरून सुद्धा तो फॉर्म भरता येतो. ॲप दिलेला आहे, तुम्ही DTEच्या वेबसाईटला गेल्यानंतर तिथे ॲपची लिंक आहे, मोबाईलवरती ते डाउनलोड करून तुम्ही पूर्ण फॉर्म भरण्यापासून ते कॅप राऊंडपर्यंत सगळं त्या ठिकाणी त्या ॲपच्या थ्रू तुम्ही करू शकता. तर हे एक आहे. तुम्ही नेट कॅफेत जाऊन सुद्धा फॉर्म भरू शकता. फक्त माझं असं म्हणणं आहे की बेटर आहे तुम्ही तुमच्या जवळच्या पॉलिटेक्निकमध्ये जाऊन, डिप्लोमा कॉलेजमध्ये जाऊन जर फॉर्म भरला तर तुम्हाला इतर काउन्सिलिंग, कॅप राऊंडमध्ये ऑप्शन फॉर्म टाकताना पाठीमागच्या वर्षाचा कट ऑफ कसा आहे, काही शिष्यवृत्तीचं कशी माहिती आहे, ही सगळी माहिती तुम्हाला त्या ठिकाणी मिळत असते. आणि म्हणून तुम्ही पॉलिटेक्निकवरती, डिप्लोमा कॉलेजवरती जाऊन हे फॉर्म भरलं तर अधिक त्या ठिकाणी चांगलं होतं. पुढे मग कॅप राऊंड जर बघितलं आपण तर चालू वर्षी 3 कॅप राऊंड असणार आहेत. 3 कॅप राऊंड, समजा पहिल्या राऊंडमध्ये ऍडमिशन मिळालं तर जाऊन त्या ठिकाणी ऍडमिशन त्या कॉलेजमध्ये जाऊन कन्फर्म करायचं. नाही मिळालं तर काय करायचं पुढं डिटेलमध्ये सांगणार आहे कॅप राऊंड कसे चालतात. तर अशा पद्धतीनं वेबसाईट, रजिस्ट्रेशन कसं करायचं आणि कॅप राऊंड 3 असणार आहे हे आपण आता बघितलं. पुढे मग काही नियम आहेत कॅप राऊंडचे. जसं मी आता म्हणलं की 3 कॅप राऊंड जे चालणार आहे त्याच्यामध्ये काही महत्त्वाचे नियम जे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे कॅप राऊंडला सामोरं जात असताना. बघा, तुम्ही ज्यावेळी कॅप राऊंडमध्ये तुम्ही ऑप्शन भरताय, इथं तुम्ही ज्यावेळी ऑप्शन भरताय त्यावेळी ऑप्शन भरताना आपण कॉलेजचं नाव आणि ब्रँचचं नाव त्या ठिकाणी टाकत असतो. आता जेव्हा तुम्ही ब्रँचचं नाव टाकताय, समजा तुम्ही ABC ब्रँचचं नाव टाकलं, कुठल्याही कॉलेजमध्ये जाऊन तुम्ही ब्रँच त्या ठिकाणी सिलेक्ट केली तर पहिला ऑप्शन आहे हा तुमचा पहिला ऑप्शन आहे. मग नंतर तुम्ही 2 नंबरला दुसरं कॉलेजचं नाव, तिथली ब्रँच, 3 नंबरला तिसरं कॉलेजचं नाव, 3 नंबरची ब्रँच, अशा आपण टाकत गेला. असं केलं आणि ज्यावेळी लिस्ट लागते, कॅप राऊंड 4 दिवस असतात. कॅप राऊंडमध्ये पहिल्या राऊंडसाठी तुम्ही ऑप्शन फॉर्म भरण्यासाठी, ऑप्शन फॉर्म म्हणजे काय तर तुम्हाला कोणतं कॉलेज पाहिजे आणि त्या कॉलेजमध्ये कोणती ब्रँच पाहिजे. मी जसं माझे सांगितलं की या शाखा, ज्याला आपण ब्रँचेस म्हणतो, ते ब्रँचचं नाव तुम्ही तिथे टाकत असता. आता ज्यावेळी तुम्ही सगळं फॉर्म भरताय आणि तुम्हाला समजा 4 दिवसानंतर जेव्हा ती लिस्ट लागते, मेरिट कुणाला कोणत्या ॲडमिशन कोणत्या कॉलेजमध्ये मिळालेली आहे, कोणती ब्रँच मिळालेली आहे, अलॉटमेंट लिस्ट आपण म्हणतो, त्या लिस्टमध्ये तुम्हाला पहिलाच ऑप्शन समजा तुम्हाला अलॉट झाला, तुम्ही जो टाकलेला आहे पहिलाच ऑप्शन अलॉट झाला तर तुम्हाला तिथं जाऊन घ्यावंच लागतं ॲडमिशन. इट्स अ कंपल्सरी. याला म्हणायचं ऑटो फ्रीज. याला काय म्हणायचं? ऑटो फ्रीज असं म्हणतो. म्हणजे काय, तर इथं ॲडमिशन मिळालं, पहिला ऑप्शन जो आहे तुमचा, त्या कॉलेजला ॲडमिशन मिळाली की तिथे जाऊन तुम्हाला घ्यावंच लागतं. नाही घेतला तर तुम्ही दुसऱ्या आणि तिसऱ्या कॅप राऊंडला सामोरं जाऊ शकत नाही. यू आर नॉट एलिजिबल फॉर दॅट.
समजा तुम्हाला दुसरा किंवा तिसरा किंवा त्याच्या खालचा कुठला ऑप्शन त्या ठिकाणी अलॉट झाला तर असं काही नाही. समजा तुम्हाला दुसरा अलॉट झाला तर तुम्ही ठरवायचं की बाबा तिथे त्या ठिकाणी मला घ्यायचंय का नाही बाबा ठीक आहे मला दुसरा मिळाला, मला पहिला ऑप्शनचं कॉलेज पाहिजे होतं असं जर असेल तर तुम्ही दुसऱ्या राऊंडला पुन्हा ऑप्शन फॉर्म भरा, पुन्हा तुमचे जे काही सिक्वेन्सेस आहेत ते टाका आणि मग त्या ठिकाणी ऍडमिशन मिळते का नाही बघा. फक्त पहिला मिळाला तर तो घ्यावाच लागतो, त्याला आपण ऑटो फ्रीज असं म्हणतो. म्हणून विद्यार्थ्यांनी पहिला ऑप्शन टाकताना काळजीपूर्वक टाकायचा आहे. दुसरं, आपण किती ऑप्शन टाकू शकतो असा बऱ्याच विद्यार्थ्यांचा प्रश्न असतो. तर आपण कमीत कमी जास्तीत जास्त 300 ऑप्शन टाकू शकतो. फक्त ऑप्शन टाकताना अशी काळजी घ्या जे आपल्याला रिचेबल आहे, मिळालं कॉलेज तर ते आपल्याला ऍक्सेसिबल आहे, जवळ आहे किंवा आपल्या सर्व दृष्टीने ते सोयीस्कर आहे अशा पद्धतीनेच कॉलेजची नावं टाका. जास्तीत जास्त 300 टाकू शकतो म्हणून जास्तीत जास्त 300 टाकत बसू नका. जेवढे तुम्हाला गरजेचं आहे त्या ठिकाणी टाकू शकता तुम्ही. आता ऑप्शन फॉर्म भरताना काय काळजी घ्यायची? ऑप्शन फॉर्म भरताना पहिल्यांदा लिस्ट काढा, ओरली तिथं राईट करून ठेवा. पहिला मी हे कॉलेज टाकणार आहे, या कॉलेजमध्ये ही ब्रँच टाकणार आहे, दुसरं हे कॉलेज त्यामध्ये ही ब्रँच, अशा पद्धतीने लिहून काढा ऑप्शन्स आणि त्याच सिक्वेन्सला तुम्ही ऑप्शन फॉर्म भरायला घ्या. ही काळजी त्या ठिकाणी ऑप्शन फॉर्म भरताना घ्या. शक्यतो जे कॉलेजेस तुम्हाला पाहिजेच आहे ते वरती येऊ दे, ते वरती येऊ दे, जेणेकरून जे मेरिट जे अलॉटमेंट येतं ते वरून सिलेक्ट करत येतं. तुम्ही ज्या मेरिटमध्ये बसताय ते कॉलेज त्या ठिकाणी तुम्हाला अलॉट होऊन जातं. ठीक आहे, त्यामुळे वरून तुम्ही तुमचा प्रेफरन्स जो आहे तो वरून खाली त्या ठिकाणी टाकायचा. ही काळजी ऑप्शन फॉर्म भरताना घ्यायची. आता सगळ्यात महत्त्वाचा ऑप्शन आहे तो म्हणजे बेटरमेंट. बऱ्याच विद्यार्थ्यांना माहिती असतं परंतु ज्यांना माहिती नाही किंवा काही जणांना त्याचे कन्फ्युजन असतं बेटरमेंट म्हणजे नक्की काय, तर त्याबद्दल मी सांगतो. बेटरमेंट म्हणजे नक्की काय? समजा तुम्ही एक कॉलेज टाकलंय, XYZ कॉलेज आहे आणि तुम्ही तिथं कॉम्प्युटर ब्रँच टाकली आहे फॉर एक्झाम्पल. नंबर 2 तुम्ही ABC कॉलेज टाकले आणि तुम्हाला तिथं मेकॅनिकल ब्रँच पाहिजे आहे. ठीक आहे, त्यामुळे तुम्ही ऑप्शन असे टाकलेले आहेत, XYZ कॉलेज कॉम्प्युटर ब्रँच, ABC कॉलेज मेकॅनिकल ब्रँच. आता ज्यावेळी ऑप्शन फॉर्म भरले तुम्ही असं टाकत गेला, 3 नंबरला आणखी कुठलं तर कॉलेज टाकले, 4 नंबरला आणखी कॉलेज टाकले, असं तुम्ही टाकत गेला आणि ज्यावेळी अलॉटमेंट लिस्ट लागली आणि त्यावेळी तुम्हाला मिळालं कॉलेज ही 3 नंबरचं कॉलेज तुम्हाला मिळालं. समजा हे कॉलेज आहे EDF कॉलेज आहे, हे तुम्हाला मिळालं. पण तुमचं असं होतं की अरे नको मला EDF कॉलेज नाही घ्यायचं आहे, मला हे XYZ मिळालं तर बरं होईल, XYZ कॉलेज मिळालं त्यातली ही ब्रँच मला मिळाली तर बरं होईल. म्हणून मग तुम्ही काय करता की EDF कॉलेज आहे, तुम्ही नेट कॅफेत जाऊन बघू शकता बेटरमेंटचा ऑप्शन, किंवा तुम्ही ज्या कॉलेजवरती तुम्ही रजिस्ट्रेशन केलेलं आहे तिथे जाऊन तुम्ही तो बेटरमेंटचा फॉर्म भरू शकता. त्या कॉलेजवरती जायचं आहे आणि सांगायचं की मला बेटरमेंट करायचं आहे. आणि मग काय करतात, बेटरमेंट केल्यानंतर हा जो ऑप्शन तुमचा 3 नंबरचा आहे ज्याला आपण EDF असं नाव देतो, हा जो ऑप्शन आहे तो तुमचा ऑप्शन काय होतो, बेटरमेंट म्हणून राहतो आहे, असा प्रिझर्व होतो. म्हणजे थोडक्यात तुम्ही ती सीट बुक करता, ती सीट तुम्ही बुक करता. आता ज्यावेळी तुम्ही दुसऱ्या राऊंडला जाताय त्यावेळी तुम्ही पुन्हा ऑप्शन फॉर्म भरायला जाता. ऑप्शन फॉर्म भरता तुम्ही, पहिला आल्या हा सिक्वेन्स, दुसरं पाहिजे म्हणून हा सिक्वेन्स आणि तिसरं बाय डिफॉल्ट हे ऑप्शन त्या ठिकाणी खाली येतोच. जो तुम्ही सिलेक्ट केलेला आहे ना, मागच्या वेळी तुम्ही बेटरमेंट केलेला आहे तो ऑप्शन बाय डिफॉल्ट येतोच, तो तुम्हाला पुन्हा टाकण्याची गरज नाही. हे करण्याचा फायदा असा की बाबा मला समजा या कॉलेजवरती सीट मला गमवायची नाहीये म्हणून साठी आपण हे बेटरमेंट करून ठेवतो, थोडक्यात बुक करून ठेवतो. समजा वरच्यातली नाहीच मिळाली तर हे तर हातात असावं, हा त्याचा सगळ्यात महत्त्वाचा फायदा. याला आपण बेटरमेंट असं म्हणतो. ठीक आहे, नंतर पहिल्या राऊंडमध्ये जर समजा ऍडमिशन मिळालं तर काय करायचं? पहिल्या राऊंडमध्ये ऍडमिशन मिळालं, समजा असं गृहीत धरूचा आता 25 तारखेपर्यंत रजिस्ट्रेशनची मुदत आहे, साधारण 5 जुलैपासून समजा कॅप राऊंड सुरू झाली. पहिला कॅप राऊंड समजा 5 तारखेला आहे तर त्याला एक मुदत दिली जाते, 5 ते 10 तारखेपर्यंत तुम्ही ऑप्शन्स भरायचे. ज्याबद्दल आपण आता बोललो ते ऑप्शन्स तुम्ही 5 ते 10 तारखेपर्यंत कधीही जाऊन तुम्ही जवळच्या डिप्लोमा कॉलेजमध्ये जाऊन तुम्ही ते भरू शकता. ऑप्शन्स भरले, समजा 12 तारखेला लिस्ट लागली अलॉटमेंट लिस्ट, तर मग तुम्हाला समजलं कुठल्या कॉलेजमध्ये आपल्याला मिळालेलं आहे आणि तुम्हाला तिथं जाऊन घ्यायचंच आहे तर काय प्रॉब्लेम नाही, आपल्याला हे आपल्याला पाहिजे होतं कॉलेज, हीच ब्रँच पाहिजे होती, ही मिळालेली आहे तर तुम्ही तिथं जाऊन ॲडमिशन घ्यायचं. तिथून पुढं पुन्हा 4 दिवसाची मुदत ॲडमिशन घेण्यासाठी दिली जाते. आता जे तुम्ही डॉक्युमेंट पहिल्यांदा अपलोड केलेले आहे ती सगळी डॉक्युमेंट घेऊन त्या कॉलेजची जी काही फी आहे ती फी घेऊन तुम्ही त्या ठिकाणी त्या कॉलेजवरती जाऊन ॲडमिशन करू शकता. ठीक आहे, म्हणजे ॲडमिशन आपल्याला कन्फर्म होऊन जातं, पुन्हा दुसऱ्या आणि तिसऱ्या राऊंडला जायची आपल्याला आवश्यकता नाही. तुमचं ॲडमिशन झालेलं आहे, ज्यावेळी कॉलेज सुरू होईल त्यावेळी तुम्ही कॉलेजला रेग्युलर स्टार्ट करू शकता. बरं, आता काही विद्यार्थी असतात त्यांना पहिल्या राऊंडमध्ये ॲडमिशन मिळत नाही किंवा पाहिजे त्या कॉलेजला मिळत नाही, मग ते काय करतात, पुन्हा ह्या बेटरमेंट ऑप्शन जे मी सांगितलं ते बेटरमेंट करून ठेवायचं त्या पिरियडमध्ये आणि मग नंतर पुन्हा दुसऱ्या राऊंडला सामोरं जायचं. दुसऱ्या राऊंडला पुन्हा ऑप्शन्स भरायचे
आणि पाहिजे ते ऑप्शन्स त्या ठिकाणी सिक्वेन्स ठेवायचा. बेटरमेंटचा ऑप्शन खाली आलेलाच असतो. पुन्हा मग त्याची लिस्ट लागते. पुन्हा 4 दिवसाचा अवधी असतो. त्या अलॉटमेंट लिस्टमध्ये तुमचं नाव आलं असेल तर पाहिजे ते कॉलेज मिळालं असेल तर मग जाऊन त्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्या जे मी इथे 1 नंबरला सांगितलं. ठीक आहे. समजा नाहीच मिळालं तर पुन्हा मग तिसऱ्या राऊंडला तुम्ही जाऊ शकता. तिसऱ्या राऊंडला पुन्हा आहे तीच प्रोसिजर. अशा पद्धतीने आपल्याला करायचं. ॲडमिशन ज्यावेळी मिळेल पाहिजे त्याच कॉलेजमध्ये मिळालंय जाऊन तुम्ही 4 दिवसाची मुदत असते त्या 4 दिवसाच्या मुदतीत जाऊन त्या कॉलेजमध्ये जाऊन ॲडमिशन घ्यायचं. आवश्यक ती डॉक्युमेंट त्या ठिकाणी सादर करायची. ठीक आहे. तर अशा पद्धतीने हे नियम आहेत कॅपराऊंडचे. हे आपण आता डिस्कस केले. पुढं महत्त्वाचे काही प्रश्न विद्यार्थी फ्रिक्वेंटली विचारत असतात. तर याच्यामध्ये काही क्वेश्चन्स मी इथं कव्हर केलेले आहेत. समजा फक्त तुम्ही ऑनलाईन रजिस्ट्रेशन केलं, मी आता तुम्हाला बोललो की आता रजिस्ट्रेशनची प्रोसेस 29 मे पासून सुरू झालेली आहे, ती 25 जून पर्यंत आहे. हा अवधीमध्ये तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं. पण तुम्ही रजिस्ट्रेशन केलं म्हणजे ऍडमिशन झालं का? तर नाही. रजिस्ट्रेशन केलं म्हणजे ऍडमिशन झालं नाही. तुम्हाला पुढं कॅपराऊंडला पण सामोरं जायचं आहे आणि मग तुमचं कॅपराऊंडमध्ये अलॉटमेंट झाल्यानंतर त्या कॉलेजमध्ये अलॉटमेंट होईल, मग जाऊन ऍडमिशन तुम्हाला घ्यायचं आहे. तर फक्त रजिस्ट्रेशन म्हणजे काय? तर त्या प्रोसेसमध्ये येणं, ऑनलाईन प्रोसेसमध्ये येणं. समजा एखाद्या विद्यार्थ्याने रजिस्ट्रेशनच केलं नाही 25 तारखेपर्यंत आणि पुन्हा कॅपराऊंड 5 जुलैला सुरू झाले तर त्या विद्यार्थ्याला कॅपराऊंडला सामोरं जाता येत नाही. ही सगळ्यात महत्त्वाची बाब या ठिकाणी लक्षात घ्या. पुढं TFWS ऑप्शन. आता आणखी एक सांगतो इथं, रजिस्ट्रेशन करत असताना समजा तुमच्याकडे आवश्यक डॉक्युमेंट जे आहेत ती समजा नसतील. समजा ओबीसीचा एक कॅन्डिडेट आहे. ओबीसीसाठी आपण जसं बघितलं की ओपन कास्टसाठी सगळे डॉक्युमेंट लागतात, त्याचबरोबर कास्ट सर्टिफिकेट आणि नॉन क्रिमिलियर लागतं. समजा एक विद्यार्थी असा आहे ज्याच्याकडं कास्ट सर्टिफिकेट तर आहे पण नॉन क्रिमिलियर नाही आणि ते नॉन क्रिमिलियरमुळे तो ओबीसी कास्ट क्लेम करू शकत नाही ॲडमिशन घेत असताना. त्या विद्यार्थ्यांना हरकत नाही. काय करायचं बघा, त्याला पर्याय असा आहे, तुमच्याकडे ओबीसीचे सगळे डॉक्युमेंट नाही आहेत, तुम्ही फॉर्म भरताना ओबीसीतनं भरू शकता. ओपनमधून भरू शकता फॉर्म. ओपनचे सगळे डॉक्युमेंट तुमच्याकडे आहेत, ते सगळ्यात त्या फॉर्म भरू शकता तुम्ही ओपनमधनं. उद्या ज्यावेळी तुमच्याकडे ते नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट येईल, समजा ॲडमिशन झाल्यानंतर येईल, हरकत नाही. तुम्ही ज्यावेळी तुमच्याकडे डॉक्युमेंट येत आहे त्यावेळी तुम्ही स्कॉलरशिपचे फॉर्म ज्यावेळी ओपन होतात त्यावेळी तुम्ही ते डॉक्युमेंट सादर करून तुमची जी काही कास्ट असेल ती क्लेम करू शकता. मग ती ओबीसी असो, एसबीसी असो, एनटी असो. आलं लक्षात? म्हणजे तुमच्याकडं ॲट द टाइम ऑफ ॲडमिशन एखादा डॉक्युमेंट नसेल तर फॉर्म ओपनमधनं भरा. फक्त एक याचा तोटा असा होतो की ओपनच्या मेरिटमध्ये तुम्हाला बसावं लागतं. ओपनच्या मेरिटचं मेरिट समजा जास्त गेलं तर तुम्हाला तेवढे मार्क्स असतील तर तुम्ही त्याच्यामध्ये कन्फर्म तिथं ती ब्रँच तुम्हाला मिळून जाते. हे तिथं लक्षात घ्या महत्त्वाची गोष्ट. समजा नसेल डॉक्युमेंट तर ओपनमधनं भरा, कन्फर्म करून टाका. शेवटच्या तारखेपर्यंत फॉर्म भरण्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत डॉक्युमेंट नाही आलं तर हा पर्याय त्या ठिकाणी उपलब्ध आहे. पुढं स्कॉलरशिप मिळायला काहीच अडचण नसणार. दुसरा आहे पर्याय तो म्हणजे TFWS म्हणजे काय? दुसरा क्वेश्चन आहे TFWS. याचा अर्थ असा, ट्युशन फी वेवर स्कीम. म्हणजे काय? तर ट्युशन फी आणि हे काय असतं का? एखादं एक कॉलेज आहे, सपोज XYZ कॉलेज आहे, त्याची फी आहे 79,000 टोटल. ही टोटल फी आहे, याला टोटल फी असं म्हणतो मी. टोटल फी ही टोटल फी दोन फीचे एकत्रीकरण असते. एक म्हणजे डेव्हलपमेंट फी आणि दुसरं ट्युशन फी. आता ही जी एकूणाची फी आहे याच्यातली डेव्हलपमेंट फी साधारण 9,000च्या दरम्यान असते साधारण, आणि ट्युशन फी ही साधारण 70,000 एवढी आहे. हे दोन्हीचं एकत्रीकरण म्हणजे ट्युशन फी आहे. आता ज्यावेळी एखादा विद्यार्थी आहे TFWS मधून कुणाला ॲडमिशन मिळतं आणि काय असते ती कन्सेप्ट बघा. समजा एक ब्रँच आहे सिव्हिल इंजिनिअरिंग, 60 इंटेक आहे. एखाद्या कॉलेजला 60 इंटेक आहे, सिव्हिल इंजिनिअरिंग ब्रँचला तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं आहे. आणि समजा एक विद्यार्थी आहे, हुशार आहे, चांगली टक्केवारी पडली त्याला 10वीला, समजा 90%, 88, 89%चा विद्यार्थी आहे, तर तो TFWS मधून फॉर्म भरू शकतो. TFWS मधून फॉर्म भरल्यानंतर असं काही नाही की 88-89% पाहिजेच. तुम्ही चांगली टक्केवारी तुम्हाला वाटत ना त्या ठिकाणी तुम्ही TFWS ऑप्शनला फॉर्म भरत असताना टिक मार्क करून घ्या. ऑप्शन फॉर्म भरताना वगैरे रजिस्ट्रेशनच्या वेळी पण तुम्हाला तो महत्त्वाचा मुद्दा त्या ठिकाणी करायचा आहे. तर ज्यावेळी तुम्ही TFWS मध्ये भरता त्यावेळी त्या ब्रँचला 3 जागा उपलब्ध असतात. ह्या 3 जागा कोण आहेत? तर समजा त्या सिव्हिल इंजिनिअरिंगला सगळ्यात पहिले टॉपर 3 आहेत ना, पहिले 3 म्हणजे समजा पहिला 3 85, 86 आणि 87 या 3 टक्केवारीचे पहिले 3 विद्यार्थी, मग ते कुठल्याही कास्टचे असो त्या सगळ्यांना फक्त ही डेव्हलपमेंट फी भरायची असते. फक्त डेव्हलपमेंट फी, त्यांना ही ट्युशन फी भरायची नसते. त्याला पूर्ण ही ट्युशन फी माफ असते. म्हणजे फक्त डेव्हलपमेंट फीमध्ये त्या विद्यार्थ्याचं ॲडमिशन होतं. म्हणून हे त्या ठिकाणी ज्यांना चांगली मार्क पडलेले आहेत 10वीमध्ये आणि एखाद्या ब्रँचला त्या ठिकाणी TFWS मधून ॲडमिशन घ्यायचं
त्याच्यामध्ये तुम्हाला ही TFWS साठी उत्पन्नाचा दाखला हा सादर करायचा. त्याची महत्त्वाची अट अशी आहे, 8 लाखाच्या आत उत्पन्न पाहिजे. जे काय उत्पन्न आहे ते 8 लाखाच्या आत असलं पाहिजे, तरच TFWS ला आपण क्लेम करू शकतो. तर फक्त डेव्हलपमेंट फी भरावी लागणार. हे मी एक XYZ कॉलेजचं उदाहरण दिलं. प्रत्येक कॉलेजची फी ही वेगवेगळी असू शकते. तर हे झालं TFWS बद्दल. पुढचा प्रश्न आहे, डिप्लोमा एका ब्रँचमध्ये केला, डिग्री दुसऱ्या ब्रँचमध्ये करायचं असेल तर करता येतं का? येस, करता येतं. डिप्लोमा तुम्ही कुठल्याही ब्रँचमध्ये करा. मेकॅनिकलमध्ये डिप्लोमा केला, सिव्हिलमध्ये डिग्री करायची करू शकतो, नो प्रॉब्लेम. डिप्लोमा नंतर डिग्रीला ऍडमिशन घेताना CET द्यावी लागते का? तर नाही, डिप्लोमा नंतर CET द्यायची गरज नाही. डिप्लोमाला तुम्हाला तिसऱ्या वर्षाला जे मार्क्स पडतील त्या मार्काच्या आधारे तुम्हाला डिग्रीला दुसऱ्या वर्षाला डायरेक्ट सेकंड इयरला ऍडमिशन मिळतं. जसं तुम्हाला 10वीच्या मार्कवरती डिप्लोमाच्या पहिल्या वर्षाला ऍडमिशन मिळालं, तसंच डिप्लोमाच्या शेवटच्या वर्षाच्या मार्कवरती डिग्रीला डायरेक्ट सेकंड इयरला ऍडमिशन मिळतं. तिथं कुठलीही CET एक्झाम द्यायची गरज नाही. पुढे डिप्लोमा इंजिनिअरिंगसाठी कोणतं बोर्ड आहे? आता जे बोर्ड आहे ते MSBTच्या अंडर पूर्ण महाराष्ट्रातले 390 पॉलिटेक्निक्स आहेत, 390 डिप्लोमा कॉलेजेस आहेत. ते MSBT म्हणजे महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ टेक्निकल एज्युकेशन मुंबई या बोर्डाच्या अंडर या ठिकाणी काम करतात. 390 पॉलिटेक्निक्स आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत. ठीक आहे. पुढं मागील वर्षाचा कट ऑफ जर तुम्हाला बघायचा असेल, समजा एखाद्या ब्रँचमध्ये तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं आहे, एखाद्या कॉलेजला घ्यायचं आहे, तर मागील वर्षाचा कट ऑफ तुम्हाला बघायचा असेल तर तुम्ही TT महाराष्ट्रात गुगलला सर्च करा. तुम्हाला पाठीमागच्या वर्षीचे सगळे कट ऑफ राऊंड वाईज, कॅप राऊंड 1, कॅप राऊंड 2, कॅप राऊंड 3, कास्ट वाईज तुम्हाला कट ऑफ बघायला मिळतील. त्या कॉलेजचा कट ऑफ तुम्हाला तिथं पाहता येईल. हे याचं माहिती आपल्याला आधी असणं का गरजेचं आहे, तर तुम्हाला त्याच्यावरती ऑप्शन्स टाकताय, त्या कट ऑफमध्ये तुम्ही बसताय, ते ऑप्शन तुम्ही तिथं सिलेक्ट करू शकता. यासाठी तुम्ही याची माहिती त्या ठिकाणी घेणं गरजेचं आहे. ठीक आहे. आता ही सगळी माहिती मी याच्यामध्ये दिलेलीच आहे. समजा काही क्वेश्चन्स असे असतात जे याच्या बाहेरचे असू शकतात. सगळ्याच विद्यार्थ्यांना लागू होईल अशी माहिती मी याच्यामध्ये दिलेली आहे. समजा काही पर्टिक्युलर क्वेश्चन्स असतील तर ते क्वेश्चन्स तुम्ही मला या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही टाकू शकता, ज्याच्या आधारे मला दुसरा व्हिडिओ नंतर शेअर करता येईल किंवा मी त्याची आन्सर मी त्या ठिकाणी देईन. इथं तुम्हाला पूर्ण माहिती मिळाली असेल असं मी गृहीत धरतो. अजून काही तुम्हाला याच्यावरती माहिती पाहिजे असेल तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये शेअर करा. या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत, जे विद्यार्थी डिप्लोमा इंजिनिअरिंग करणार आहेत, तुमच्या थ्रू तो व्हिडिओ त्यांना शेअर करा, जेणेकरून त्यांना ही सगळी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून बघता येईल. धन्यवाद.